जब कितना पानी है पूरा मोटर में चलेगा। ये लेने का ना फिर आपने वो मूला का धूप निकल मला सांगा की आता हे जे भुयारी मार्ग आहे या भुयारी मार्गातून आता बरेचशे लोकांच्या या ठिकाणी वाहनांची कसरत करावी लागते, वाहन बंद पडत आहेत आणि त्यांना जायला यायला त्रास होतो। सर आता हमेशासाठी एकच झालंय, थोडा बी पाऊस पडला की पाणी तुंबा लागलंय, मुलांची शाळेची मुलं येतात जातात, जायला रस्ता एक घंटा ट्रेनचं गेट बंद राहतं तिकडनं। आता वरतून पण येणं जाणं होतं तर वरतून पण बंद करण्यात आलेलं आहे आणि इंजिनियरने एवढं चुकीचं काम केलेलं आहे की म्हणजे थोडा पण पाऊस पडला की तर पाणी 4-5 फूट पाणी तुंबा लागले आणि एवढं बोगस काम आहे। तरी पब्लिकला यायला जायला 1-2 घंटे वरतून गेट बंद असतं आणि यायला पण तकलीफ होते। मागणी काय तुमची? मागणी ती तर बाबा परिषदेनं थोडं लक्ष द्यावं इकडे, हमेशासाठी झालं नाही, थोडा पाऊस पडला तर पाणी तुम्हाला लागलं, 1-2 घंटे थांबायला लागले, शाळेची मुलं रिक्षा कुठून जाणार आहे, थोडं लक्ष ना काळजीपणा चालू आहे, थोडं लक्ष द्यायला पाहिजे ना। वरतून बी पाऊस पडला तर पटरीच्या वरतून बी खाली पाणी यायला लागलं, पुलाच्या खालीहून पण वरतून पण। ममता लक्ष्मण कायंदे, सोशल मीडिया पर पाऊस पडलेला आहे आणि हे रेल्वे काढून जे ब्रिजचं आहे
या ठिकाणी पाणी जमा होते, तुम्ही कसा प्रवास करता काय नाही, तुम्हाला काय वाटतं? अवघड आहे आम्हाला, अवघड आहे म्हणजे आम्ही जातो ना, गाड्या बंद पडतात आमच्या काय, आणि त्याच्यामुळे आता ते गाडी माझी बंद पडलेली, अर्ध्या तासापासून मी झोप आहे, अर्ध्या तासापासून उभा आहे मी इथं. कारण काय? कारण काय म्हणजे पुलाचं जे आहे ना, हे बरोबर पाणी काढलेलं नाही त्या लोकांनी, ऐकलं का. आणि हे रेल्वे प्रशासनाचं कसं आहे माहितीये का, हे चुकीचा मार्ग आहे, हा रेल्वे प्रशासनाचा चुकीचा मार्ग आहे. त्याने जे नाला आहे मोठा, त्याच्यामध्ये जे पाणी काढले त्या नाल्यामध्ये अगोदरच पाणी राहतंय, अगोदर पाणी राहतंय त्याच्यामध्ये, आणि हे पाणी जाऊ शकत नाही त्याच्यामध्ये. तर त्याच्यासाठी त्यांनी काही बंदोबस्त केलेला नाही. आता रेल्वेने तर भुयारी मार्ग केलं तुम्हाला इकडून अहो तिकडे जाण्यासाठी. तुम्हाला सांगतो मी, भुयारी मार्ग केला तिथं कसं आहे, आमच्या गेटवर जे आहे ना इतका अडथळा निर्माण होत होता. कसा निर्माण होत होता की आमची मालगाडी आली, एक मालगाडी उभा राहिली तर कमीत कमी आम्हाला 1-2 तास आम्हाला तिथं थांबावं लागत होतं, थांबावं लागत होतं ना का. पर्याय व्यवस्था केली ना ही रेल्वे? पर्याय व्यवस्था केली, पण हे पाण्याचा बंदोबस्त काय आहे, पाण्याचा बंदोबस्त काय आहे, रेल्वेने काय केलं पाण्यासाठी आमच्या. हा काय मागणी तुमची? मागणी आहे की आम्हाला बाबा हे व्यवस्थित पाणी काढून देणे आणि त्याच्यानंतर आमचा रस्ता साफ करून देणे. जे भुयारी मार्ग आहे ना, हे व्यवस्थित काढून देणे आम्हाला. तर ते किती तासापासून तुम्हाला हे? आता आम्हाला 1-1.5 तास झालाय मला हे इथं थांबलोय मी. काय ना तुमचं? मी कर्नल भीमराव ससाने.